तर नमस्कार मित्रांनो, आज आपण 0 ते 4 पर्यंतच्या संख्यांची मूर्त वस्तूंचा वापर करून बेरीज करतो हा घटक आपल्याला या ठिकाणी शिकायचं आहे। मूर्त वस्तूंचा वापर करून बेरीज कशा प्रकारे करतात तो भाग आपल्याला या ठिकाणी घ्यायचा आहे। तर या ठिकाणी एका टोपलीमध्ये 2 चेंडू आहेत। एका टोपलीमध्ये किती चेंडू आहेत? 2 चेंडू आहेत आणि दुसऱ्या टोपलीमध्ये काहीच नाही। काहीच नाही म्हणजे शून्य। ज्या ठिकाणी काहीच नाही त्या ठिकाणी काय असते? शून्य असते। या ठिकाणी आपल्याला बेरीज करायची आहे। एका टोपलीमध्ये 2 चेंडू आहेत आणि दुसऱ्या टोपलीमध्ये काहीच नाही म्हणजे या ठिकाणी शून्य आहेत। तर या दोन्ही टोपलीमधील जे चेंडू आहेत त्यांची बेरीज किती येणार आहे? 2 येणार आहे। तर अशा प्रकारे आपण या ठिकाणी शैक्षणिक साहित्यांचा वापर करून आणि मूर्त वस्तूंचा वापर करून या ठिकाणी आपण बेरीज केलेली आहे। आणि बेरीज करणे म्हणजे मिळवणे, एकत्रित करणे किंवा गोळा करणे, या प्रक्रियेला आपण काय म्हणतो? बेरीज म्हणतो। तर अशा प्रकारे आपण एका टोपलीतले 2 चेंडू अशा प्रकारे आपण या ठिकाणी बेरीज केलेली आहे। दुसरा उदाहरण बघा। दुसऱ्या उदाहरणामध्ये एका ताटामध्ये 3 आंबे आहेत आणि दुसऱ्या ताटामध्ये काहीच नाही आहे। काहीच नाही आहे म्हणजे शून्य आहे। तर अशा प्रकारे या ठिकाणी आपल्याला बेरजेची प्रक्रिया करायची आहे। बेरीज करायची आहे म्हणजे आपल्याला वस्तू मिळवायची आहे, एकत्रित करायचं आहे आणि या एकत्रित करण्याच्या आणि मिळवायच्या प्रक्रियेला आपण काय म्हणतो? बेरीज म्हणतो। तर एका ताटामध्ये 3 आंबे आहेत आणि दुसऱ्या ताटामध्ये काहीच नाही आहे म्हणजे शून्य आंबे आहेत। तर दोन्ही ताटातले आंबे किती? तर या ठिकाणी दोन्ही ताटातले आंबे झाले 3। तर अशा प्रकारे आपण या ठिकाणी एका ताटातले 3 आंबे आणि दुसऱ्या ताटामध्ये शून्य आंबे, तर अशा प्रकारे या ठिकाणी आपण बेरीज केलेली आहे। चित्राच्या माध्यमातून आणि मूर्त वस्तूंचा वापर करून बेरीज केलेली आहे। तिसऱ्या उदाहरण बघा बालमित्रांनो। माझ्याकडे 3 पेनी आहेत। माझ्याकडे 3 पेनी आहेत आणि रवीने मला पुन्हा 1 पेन दिली आहे। तर आता माझ्याकडे एकूण पेन किती? तर या उदाहरणामध्ये आपल्याला बेरीज करायची आहे। बेरीज करायची आहे म्हणजे एकत्रित करायचे आहे, मिळवायचं आहे। माझ्याकडे पेन किती आहेत? 3 आहेत आणि रवीने मला किती पेन दिलेली आहे? 1 पेन दिली आहे। तर अशा प्रकारे माझ्याकडील असलेल्या पेन आणि रवीने दिलेल्या पेन असे मिळून या ठिकाणी बेरीज किती आलेली आहे? 4 आलेली आहे। आणि या ठिकाणी चित्राच्या माध्यमातून मूर्त वस्तूंचा वापर करून, शैक्षणिक साहित्याचा वापर करून आपण या ठिकाणी बेरजेची क्रिया केलेली आहे। माझ्याकडे असणाऱ्या 3 पेन आणि रवीने दिलेले 1 पेन अशा प्रकारे या ठिकाणी बेरीज आलेली आहे 4। आणि या 4 या बेरजेकरता आपण या ठिकाणी रवीने दिलेले पेन आणि माझ्याकडे असणाऱ्या ज्या पेन आहेत यांची आपण बेरीज केलेली आहे। अशा प्रकारे आपण या ठिकाणी शैक्षणिक साहित्याचा वापर करून विद्यार्थ्यांना आपण या ठिकाणी सांगण्याकरता बेरीजचं उदाहरण दिलेलं आहे। 4था उदाहरण आहे। या ठिकाणी माझ्या एका हातामध्ये 2 कप आहेत आणि दुसऱ्या हातामध्ये 1 कप आहे। तर माझ्या हातातील 2 कप आणि माझ्या दुसऱ्या हातातील 1 कप अशी मिळून आपल्याला या ठिकाणी बेरीज करायची आहे। तर माझ्या हातामध्ये किती कप आहेत? 2 कप आहेत आणि माझ्या दुसऱ्या हातामध्ये किती कप आहे? 1 कप आहे। तर अशा प्रकारे या ठिकाणी माझ्या एका हातातील 2 कप आणि दुसऱ्या हातातील 2 कप या प्रकारे आपल्याला या ठिकाणी बेरीज करायची आहे। दोन्ही हातातील जे कप आहे त्यांना मिळवायचे आहे, एकत्रित करायचे आहे, गोळा करायचा आहे आणि म्हणून या ठिकाणी यांची बेरीज किती आली आहे? 3 आलेली आहे। तर या ठिकाणी आपण साहित्याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना या ठिकाणी आपण समजवण्याकरता साहित्याच्या माध्यमातून आपण या ठिकाणी बेरीज केलेली आहे। आणि म्हणून एकत्रित आपण या ठिकाणी माझ्या हातातील जे 2 कप आहे आणि दुसऱ्या हातातील 1 कप आहे अशी म्हणून आपण या ठिकाणी बेरीज केलेली आहे। तर अशा प्रकारे 2 + 1 = 3 आणि म्हणून या ठिकाणी किती उत्तर आलेलं आहे? या ठिकाणी उत्तर आलेलं आहे 3। तर अशा प्रकारे आपण 0 ते 4 अंकापर्यंतच्या संख्यांची मूर्त वस्तूंचा वापर करून आपण या ठिकाणी बेरीज केलेली आहे।